मित्रांनो, जिकडे तिकडे अशा कमेंट चालू होत्या की आम्हाला मराठीमधून एक्सपेक्टेड क्वेश्चन पाहिजे. कसे? मराठीमधून, जे की आम्हाला समजेल आणि समजून सांगणारा पाहिजे. तर मित्रांनो, त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक सिरीज, जी काही मराठीतून असणार आहे आणि त्यामध्ये एक्सपेक्टेड म्हणजे पेपरला येऊ शकतात असे क्वेश्चन असणार आहे आणि सर्व काही क्वेश्चनच्या कन्सेप्ट तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. मित्रांनो, आपण कमीत कमी या ठिकाणी कोरिलेट क्वेश्चन घेणार आहे, म्हणजे एकावर एक डिपेंड क्वेश्चन घेणार आहे, ज्यामध्ये की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि एका क्वेश्चनवरती तुमचे 4 क्वेश्चन या ठिकाणी तयार होणार आहे. म्हणजे जे 4 ऑप्शन या ठिकाणी राहणार आहे, त्या 4 ऑप्शनवरती मी तुमचा या ठिकाणी पाया 100% मजबूत करून देणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी पवन, टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, जर कोणी नवीन आपल्या चॅनलवरती जॉईन झाले असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यासाठी सांगतो की अशा पद्धतीचा कंटेंट फ्रीमध्ये मित्रांनो तुम्हाला कुणीच देणार नाही, जो काही मी तुमच्यासाठी या ठिकाणी तयार केलेला आहे. त्यामुळे एक सबस्क्राईब करा, या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या 1 ते 2 मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, आपण चालू करूया. आपला पहिला क्वेश्चन या ठिकाणी असणारे BH कर्वची डायग्राम दिलेली आहे. मित्रांनो, कसं असतं ना, BH कर्वची डायग्राम असते आणि BH कर्व डायग्राम अशा पद्धतीने मी दिली आहे तुम्हाला इथं. BH कर्व डायग्राम अशा पद्धतीने असते. तर या ठिकाणी मित्रांनो B असतो, या ठिकाणी H असतो. तर B म्हणजे काय असतं? B म्हणजे असते फ्लक्स डेन्सिटी. फ्लक्स डेन्सिटी, ओके. तर मित्रांनो, फ्लक्स डेन्सिटीचं युनिट काय आणि फ्लक्स इंटेन्सिटीचं युनिट काय हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. नंबर 2ला H म्हणजे काय असतं मित्रांनो? फ्लक्स इंटेन्सिटी. काय? फ्लक्स इंटेन्सिटी. तर याचे फॉर्म्युले काय? याचे फॉर्म्युले बघणार आपण, याचे युनिट बघणार आणि नंतर मी तुम्हाला शेवटी याचं उत्तर सांगणार, ओके. तर मित्रांनो, जे फ्लक्स डेन्सिटी असते, फ्लक्स डेन्सिटी डिनोट कशाने करते? B. त्याचं हे काय असतं युनिट? वेबर पर मीटर स्क्वेअर. याचा फॉर्म्युला काय असतो? वेबर म्हणजे काय? वेबर म्हणजे काय मित्रांनो? मला कमेंट करायचं आहे. तुम्ही मी जे बोलतोय नाही तर तुम्ही कमेंट करायचे, का की तुमचा त्या ठिकाणी काय होईल? कवर होईल पॉईंट, ते कवर होईल, ते पॉईंट लक्षात राहतील. तर बघा, याचं काय आहे? याचं फॉर्म्युला बघू आपण. वेबर पर मीटर स्क्वेअर हे युनिट आहे कशाचं? फ्लक्स डेन्सिटीचं. तर याचा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो? फाय बाय ए. फाय म्हणजे असतं मित्रांनो मग वेबर, ओके, आणि एरिया, एरिया काय? मीटर स्क्वेअरमध्ये असतो. अशा पद्धतीचं पाठ करायचं नाही. परत एकदा सांगतो, काय पाठ करायचं नाही. तुम्हाला पहिले डेन्सिटी सांगतो. डेन्सिटी, ओके. डेन्सिटी कशात? फॉर्म्युला काय? फाय बाय ए. तर फाय म्हणजे काय असतं मित्रांनो? वेबर असतं आणि एरिया कशात? आपण एरियाचं युनिट काय? मीटर स्क्वेअर. म्हणून फ्लक्स डेन्सिटीचं युनिट बनतं आहे मित्रांनो वेबर पर मीटर स्क्वेअर, ओके. तर वेबर पर मीटर स्क्वेअर डेन्सिटी बघा, ह्या इथे आपल्याला BH कर्वमध्ये दिलेली असते आणि इंटेन्सिटी इथं दिलेली असते. आता आपण बघू इंटेन्सिटी काय? H फॉर फ्लक्स इंटेन्सिटी. फ्लक्स इंटेन्सिटी, ओके. तर फ्लक्स इंटेन्सिटी काय असतं? त्याचा फॉर्म्युला बघू आपण. NI/L. काय? NI/L. तर NI म्हणजे काय असतं मित्रांनो? N म्हणजे काय? नंबर ऑफ टर्न्स आणि I म्हणजे काय? करंट. L म्हणजे काय? लेंथ. तर NI कशाचा फॉर्म्युला आहे मित्रांनो? NI कशाचा आहे? लवकर कमेंट करायचे सर्वांनी. NI कशाचा फॉर्म्युला आहे, कशाचं ते युनिट आहे, कशाचं काय ते मला सांगायचं आहे सर्वांनी, ओके. चला काय असतं मित्रांनो? सांगितलं का सर्वांनी? तर मित्रांनो, नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट. आपण या ठिकाणी काय आपलं कशाचा फॉर्म्युला आहे? हे असतं आपलं MMF. काय असतो? MMF. जसा की आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये EMF असतो, तसा मॅग्नेटिक सर्किटमध्ये MMF असतो. तर त्याचा फॉर्म्युला असतो बघा, नंबर ऑफ टर्न्स गुणिले करंट. काय? नंबर ऑफ टर्न्स गुणिले करंट. आणि याचं युनिट तयार होतं ॲम्पियर टर्न. काय? ॲम्पियर टर्न. म्हणून आपलं याचं हे असणार ॲम्पियर टर्न भागिले लेंथचं काय असतं मित्रांनो? मीटर. म्हणून फ्लक्स इंटेन्सिटीचं युनिट बनतंय ॲम्पियर टर्न. काय? ॲम्पियर टर्न. काय? ॲम्पियर टर्न. फॉर्म्युला काय? NI म्हणजेच नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट भागिले लेंथ, ओके, भागिले लेंथ. अशा पद्धतीचे तुमच्या या दोन्ही कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर झाला. आता या पॉईंटला काय म्हणतात, याला काय म्हणतात, याला काय म्हणतात हे पेपरला येतं. तर हा असतो मित्रांनो सॅच्युरेशन पॉईंट. काय? सॅच्युरेशन पॉईंट म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कितीही वाढवली, काय? मॅग्नेटिक फील्ड कितीही वाढवली तर काय तुमची इथून पुढे फ्लक्स वाढणार नाही, म्हणजे सॅच्युरेशन पॉईंट. काय? सॅच्युरेशन पॉईंट.
हा पण काय सॅच्युरेशन पॉईंट. ओके, सॅच्युरेशन पॉईंट काय इथे लिहितो. स्क्रीनशॉट काढून घ्यायचे, चांगल्या पद्धतीने तुम्ही हे लिहून घ्यायचं आहे. काय लिहून घ्यायचं आहे. झाले. आता हा काय असतो, हा मी नाव देतो मित्रांनो याला एक्स वाय, इथे असतो झेड. ओके, तर एक्स वायला काय म्हणतात ओके ते बघू पहिले, आणि वाय झेडला काय म्हणतात ते बघू. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी असतं बघा रेसिड्युअल मॅग्नेटिझम. इथं काय असतं रेसिड्युअल मॅग्नेटिझम. काय रेसिड्युअल मॅग्नेटिझम, त्याला रेसिड्युअल पॉईंट म्हणतात. ओके, काय रेसिड्युअल शॉर्टली तुम्ही मॅग्नेटिझम किंवा त्याला रेसिड्युअल पॉईंट पण म्हणतात. वेगवेगळ्या क्वेश्चनमध्ये वेगवेगळ्या क्वेश्चन पेपरमध्ये असे फिरून क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. आता हा कोअर्सिव्ह पॉईंट कोणता, कोअर्सिव्ह. तर याला आर कोणी कोणी म्हणजे उच्चारत नाही, म्हणजे कोएसिव्ह पॉईंट सुद्धा म्हणतात त्याला, कोएसिव्ह पॉईंट किंवा कोअर्सिव्ह पॉईंट. तर मित्रांनो तुमच्या या ठिकाणी किती कन्सेप्ट क्लिअर झाले. डेन्सिटी, त्यानंतर इंटेन्सिटी, नंतर सॅच्युरेशन पॉईंट, नंतर कोअर्सिव्ह आणि रेसिड्युअल, असं सर्व काही कंटेंट तुमचा या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. तर आपण जाऊया मित्रांनो आता पुढच्या प्रश्नाकडे. ओके, चला पुढचा प्रश्न असणार आहे मित्रांनो आपला युनिट ऑफ रिलेटिव्ह परमॅबिलिटी. मित्रांनो दोन परमॅबिलिटी असत्या, एक असती रिलेटिव्ह परमॅबिलिटी आणि दुसरी असती ऑब्सोल्यूट. काय, एक असते रिलेटिव्ह परमॅबिलिटी, एक असते ऑब्सोल्यूट परमॅबिलिटी. तर मित्रांनो रिलेटिव्ह परमॅबिलिटीला युनिट नसते, काय नो युनिट. काय, आणि ऑब्सोल्यूट परमॅबिलिटीला युनिट असते मित्रांनो हे. ओके, रिलेटिव्ह परमॅबिलिटीला युनिट नसते, ऑब्सोल्यूट परमॅबिलिटीला हे युनिट असते. काय, हे युनिटी कशाचं, ऑब्सोल्यूट परमॅबिलिटीचं, रिलेटिव्हला नसते. लिहून घ्या, 100% हे प्रश्न येतात पेपरला. रिलेटिव्ह परमॅबिलिटीला युनिटलेस असते, युनिट नसतं. ऑब्सोल्यूट परमॅबिलिटीला युनिट असतं. तर आपल्याला काय विचारलं, रिलेटिव्ह परमॅबिलिटीला युनिट नसतं. जर ऑब्सोल्यूटचं युनिट विचारलं असतं ऑब्सोल्यूट परमॅबिलिटीचं, तर त्या ठिकाणी आपलं उत्तर आलं असतं नंबर 1. ओके, कळालं. चला पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे आपला, बघा मटेरियल असते डायमॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ओके, तर इथं विचारलं आपल्याला डायमॅग्नेटिक मटेरियल, यावरती एक प्रश्न पेपरमध्ये बघायला भेटतो आपल्याला. डायमॅग्नेटिक मटेरियल, तर कॉपर आणि गोल्ड मित्रांनो हे आपले डायमॅग्नेटिक मटेरियल. काय, डायमॅग्नेटिक मटेरियल. डायमॅग्नेटिक मटेरियल कोण, कॉपर आणि गोल्ड हे डायमॅग्नेटिक. बट मग आता ॲल्युमिनियम आणि आयर्न हे काय, तर मित्रांनो आयर्न जो असतो हे असतो ॲल्युमिनियम, तो आपला पॅरामॅग्नेटिक आहे. काय, काय तो पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे. कोण, ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम इज अ पॅरामॅग्नेटिक मटेरियल. ॲल्युमिनियम एक पॅरामॅग्नेटिक मटेरियल हे. तिन्ही भाषेत सांगतो, जर तुम्हाला मराठी कळत नसेल तर हिंदी कळेल, हिंदी नसेल तर इंग्लिश कळेल. आणि आता राहिलो आयर्न. मित्रांनो आयर्न झाला, कोबाल्ट झाला, निकेल वगैरे हे जे झाले हे आपले काय फेरोमॅग्नेटिक आहे. काय, फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे, हे आपले फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. कळलं. कॉपर आणि गोल्ड डायमॅग्नेटिक, ॲल्युमिनियम पॅरामॅग्नेटिक, आयर्न कोबाल्ट निकेल हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. हे काय करतात मित्रांनो, डायमॅग्नेटिक एक्सपेल करतात. काय, एक्सपेल. स्पेलिंगमध्ये थोडी मिस्टेक झाली तर चालून जाते. ओके, म्हणजे घ्या तेवढं. ओके, काय डायमॅग्नेटिक मटेरियल काय एक्सपेल करतात. जे पॅरामॅग्नेटिक मटेरियल ते अट्रॅक्ट करतात. मग किती नॉर्मल अट्रॅक्शन असतं. काय, नॉर्मल अट्रॅक्शन. आणि फेरोमॅग्नेटिकमध्ये काय असतं, हायली अट्रॅक्शन असतं. काय, हायली अट्रॅक्शन असतं. आता मित्रांनो जे डायमॅग्नेटिक मटेरियलचा म्यू असतो, काय म्यू म्हणजे रिलेटिव्ह परमॅबिलिटी, ही काय असते डायमॅग्नेटिकची एकपेक्षा कमी असते. हा प्रश्न येतो हा, एकपेक्षा कमी असते डायमॅग्नेटिकची. हा कोणती, डायमॅग्नेटिकची. आता पॅरामॅग्नेटिक एकपेक्षा थोडी जास्त. हां मित्रांनो डायमॅग्नेटिकची काय म्हटलं मी, एकपेक्षा कमी. हा इथे मिस्टेक झाली, एकपेक्षा कमी असते. काय, एक डायमॅग्नेटिक मटेरियल काय त्याची
रिलेटिव्ह परमिएबिलिटी एकपेक्षा कमी असते. आता पॅरामॅग्नेटची कसं आहे माहिती आहे का, एकपेक्षा जास्त, पण कशी थोडी जास्त. कशी परमिएबिलिटी काय रिलेटिव्ह परमिएबिलिटी कुणाची पॅरामॅग्नेटिक मटेरियलची एकपेक्षा थोडी जास्त असते. काय एकपेक्षा थोडी जास्त. आता काय राहिलं फेरोमॅग्नेट. फेरोमॅग्नेटची रिलेटिव्ह परमिएबिलिटी एकपेक्षा जास्त असते, भरपूर जास्त. काय पॅरामॅग्नेटिकपेक्षा सुद्धा जास्त. तर हे तुम्हाला लिहून घ्यायचं. यावरती एक क्वेश्चन 100% येतो. काय यावरती एक क्वेश्चन 100% येतो. ओके कळालं असेल तुम्हाला. सर्व लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. काय स्क्रीनशॉट काढून घ्या. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न 1 नंबर आहे, 1 लाइनर आहे, सोपा आहे. ओके काही तुम्हाला समजून सांगण्याची गरज नाही. 10⁸ लाईन ह्या आपल्या कोणत्या मॅग्नेटिक लाईन्स असतात. काय म्हणजे किती वेबर मित्रांनो. काय किती वेबर विचारले, हा प्रश्न विचारलाय, आलेला आहे याच्या पाठीमागच्या पेपरला आलेला आहे म्हणून मी घेतला आहे. काय तर मित्रांनो 10⁸ लाईन्स म्हणजेच 1 वेबर असतं. ना 8 वेबर असतं, ना 2 वेबर, ना 0.5 वेबर. काय असतं 1 वेबर असतं. काय असतं 1 वेबर. किती 1 वेबर. लिहून घ्या मित्रांनो, पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे त्यामुळे प्रश्न हा येऊ शकतो. स्क्रीनशॉट काढून घ्या, काढला असेल तर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ओके तर आपला पुढचा प्रश्न असा असणार आहे मित्रांनो की जे आपलं मॅग्नेट असतं. काय जे आपलं मॅग्नेट असतं. प्रश्न वाचून घेऊया आपण एकदा. मॅग्नेटिक लाईन मॅग्नेटच्या आतमधून कोणत्या पोलपासून कोणत्या पोलकडे जातात. आपला इथे असतो मित्रांनो एन पोल, इथे असतो एस पोल. ओके तर आपल्या ज्या मॅग्नेटिक लाईन आहे आउटर बाहेरून बघा अशा जातात. कशा अशा. ओके नॉर्थ टू साऊथ. काय नॉर्थ टू साऊथ बाहेरून. कुठून बाहेरून नॉर्थ टू साऊथ जातात. काय नॉर्थ टू साऊथ. पण आपल्याला काय विचारलंय आतमधून म्हणजे इंटरनल आतून. तर मित्रांनो आतून बघा इथून लाईन स्टार्ट झाली की इकडे जाईल ना अशी 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 इकडे गेली अशी इकडे जाईल. तर मित्रांनो जर तुम्हाला आतमधून इंटरनल विचारलं तर ते असतं साऊथ टू नॉर्थ. काय साऊथ टू नॉर्थ. मग आपल्याला तोच प्रश्न विचारला आहे की मॅग्नेटिक लाईन आतमधून कोणत्या पोलकडून कोणत्या पोलकडे जाईल. तर त्या जातात मित्रांनो साऊथ टू नॉर्थ. जर आउटर विचारलं असतं तर ते असतं नॉर्थ टू साऊथ. 2 क्वेश्चन या ठिकाणी तुमचे कव्हर झालेले आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ओके क्वेश्चन नंबर 6. ओके बघा तुम्हाला मी पाठीमागच्या प्रश्नात सुद्धा सांगितलं की फ्लक्स डेन्सिटी डिनोटेड बाय कशाने आहे मित्रांनो बी फाय बाय ए. हे काय त्याचा फॉर्म्युला आहे. तर काय वेबर पर मीटर स्क्वेअर हे त्याचं युनिट आहे. बट यालाच ऑरमध्ये मित्रांनो टेस्ला पण घेतात. काय टेस्ला पण याचं युनिट आहे. म्हणून आपलं काय उत्तर आहे एक पण आपलं टेस्ला पण आहे आणि वेबर पर मीटर स्क्वेअर आहे. पण आपल्याला हे दोन्ही कशात दिलं आहे मित्रांनो बोथ 1 and 2 हे आपलं उत्तर असणार आहे. आता ॲम्पियर टर्न पर मीटर कशाचं आहे तुम्हाला सांगितलं होतं एच. काय फ्लक्स इंटेन्सिटी. काय फ्लक्स इंटेन्सिटी फॉर्म्युला काय सांगितला होता NI/L आणि याचा हेच युनिट काय सांगितलं होतं ॲम्पियर टर्न पर मीटर. ओके किती क्वेश्चन क्लिअर झाले 1 2 3 4 क्वेश्चन या ठिकाणी सुद्धा तुमचे क्लिअर झालेले आहे. स्क्रीनशॉट काढा. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पेन आणि एक पेपर हातात घ्या मित्रांनो. हातात ठेवा. मी जे काय सांगतो ते माझ्यासोबत लिहा. हा कंटेंट कोणीच देणार नाही फुकट. मन लावून फुकट देतोय म्हणून याचा कोणालाही हे होत नाहीये. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. फुकटच्या गोष्टीचा कुणालाही काही त्याचं हे नसतं. जर विकत भेटली असती तर ते मन लावून केलं असतं सर्वांनी. चला क्वेश्चन नंबर 7 बघा. क्वेश्चन काय सांगतो रिलक्टन्सचे युनिट काय. रिलक्टन्स काय मित्रांनो रिलक्टन्स जसं आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये रेजिस्टन्स असतो रेजिस्टन्स रो L/A तसा मित्रांनो मॅग्नेटिक सर्किटमध्ये रिलक्टन्स असतो. रिलक्टन्स डिनोटेड बाय एस ने करतात मित्रांनो. काय एस ने. तर आपल्याला विचारलंय रिलक्टन्सचा युनिट काय. काय रिलक्टन्सचं युनिट काय. तर मित्रांनो आपल्याला कोरिलेट करायचं आहे. काय कोरिलेट कशासोबत रेजिस्टन्स सोबत. ओके तर मित्रांनो रेजिस्टन्सचा एक फॉर्म्युला आहे बघा V/I. व्ही म्हणजे काय असतो EMF करंट आहे. काय करंट. तर मित्रांनो आपण जर मॅग्नेटिक सर्किटमध्ये बघितलं तर EMFला आपण काय लिहितो MMF. काय लिहितो MMF. करंटला काय लिहितो फ्लक्स. काय वेबरमध्ये काय
वेबरमध्ये फ्लक्स लिहितो ना, लिहितो का नाही, फ्लक्स लिहितो ना. मग याला आपण कसं लिहू शकतो, MMFला काय लिहू शकतो, MMFचं युनिट काय, MMFचं काय, ॲम्पियर टर्न, काय ॲम्पियर टर्न, आणि फ्लक्सचं काय, वेबर, काय वेबर. झाला रिलक्टन्सचं युनिट काय, रिलक्टन्स एस बरोबर काय, ॲम्पियर टर्न पर वेबर, काय ॲम्पियर टर्न पर वेबर. हे काय झालं, काय झालं, हे युनिट कशाचं, रिलक्टन्सचं. बट एकच युनिट नाही मित्रांनो, रिलक्टन्सला डायनॅमिकल पण युनिट आहे. ओके, ते कोरिलेट करतात रेजिस्टन्स सोबत, काय कोरिलेट करतात रेजिस्टन्स सोबत. मित्रांनो आपण रोला कसं लिहू शकतो, 1/μ गुणिले L/A. हे मित्रांनो युनिट झालं कशाचं, डायनॅमिकली युनिट इन रिलक्टन्स, डायनॅमिकली युनिट इन काय, रिलक्टन्स. तर असे 2 युनिट असतात. तर बघा ऑप्शनकडे जाऊया आपण. काय आलं, ॲम्पियर टर्न पर वेबर, काय आलं, ॲम्पियर टर्न पर वेबर, आणि काय 1/μ गुणिले L/A हे सुद्धा आलं. तर असे 2 युनिट आहे. मग ऑप्शन कोणतं द्यावं लागेल आपल्याला, बोथ 1 and 2, इथं 2 पाहिजे होतं, बोथ 1 and 2. मग आपलं हे काय असणार, आन्सर असणार ऑप्शन नंबर 3. ओके, कळालं, किती कन्सेप्ट क्लिअर झाले आपल्या, 2-3 कन्सेप्ट या ठिकाणी सुद्धा क्लिअर झाल्या. मित्रांनो क्वेश्चन पाठ करणं गरजेचं नाही आहे, त्या क्वेश्चनवरती कन्सेप्ट काय आहेत त्या कन्सेप्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तर यातला कोणताही प्रश्न जर तुम्हाला कळला नाही, काय कोणताही प्रश्न यातला कळला नाही, तर बिनधास्त कमेंट करा, काय बिनधास्त कमेंट करा, डायरेक्ट मला व्हॉट्सअपला मेसेज केला तरी चालेल. तर आता क्वेश्चनकडे जाऊया आपण, नंबर 8. काय नंबर 8, चला काय, हा बघा परमनन्स, परमनंट मॅग्नेट, काय परमनंट मॅग्नेटचा हिस्टेरिसिस ग्राफ कसा, हिस्टेरिसिस ग्राफ तुम्हाला सांगितला कसा असतो, असा असतो. ओके, असा असतो, इथं असतो B, इथं H, डेन्सिटी इंटेन्सिटी. ओके, तर मित्रांनो बघा परमनंट मॅग्नेट जर असेल तर परमनंट मॅग्नेट काय असतं माहिती का, आता ते काही सांगायची गरज नाही. परमनंट मॅग्नेट, आणि तुम्हाला पहिले पण सांगलं परमनंट मॅग्नेट आणि आर्टिफिशियल मॅग्नेट, आयर्न मॅग्नेट सुद्धा काय तर म्हणू शकतो आपण त्याला. ओके, तर परमनंट मॅग्नेटचा जो हे असतो मित्रांनो काय, BH कर्व, हिस्टेरिसिस ग्राफ म्हणतात त्याला, BH कर्व म्हणतात. तो कसा असेल, एकदम जाड, असा जाड, कसा असा जाड असतो. कारण तिथे काय असतं, मॅग्नेटिक फील्ड जास्त असते, काय मॅग्नेटिक फील्ड जास्त असते, म्हणून रेसिड्युअल मॅग्नेटिझम जास्त तयार होते. काय रेसिड्युअल मॅग्नेटिझम इथं काय असतं, जास्त असं, म्हणून तो काय होतो, फुगतो, असा मोठा होतो, काय होतो, जाड होतो आणि लंबा होतो. काय जाड पण होतो आणि असा लंबा पण होतो. मग या ठिकाणी ऑप्शन बघा, जाड होतो आणि वाईड होतो, काय वाईड होतो, काय होतो, जाड होतो आणि वाईड होतो, काय होतो, जाड वाईड. बघा काय ऑप्शन आपलं, जाड आणि वाईड होतो. आता हेच जर परमनंट मॅग्नेट नसेल, काय परमनंट मॅग्नेट नसेल, आर्टिफिशियल मॅग्नेट असेल, काय टेम्पररी मॅग्नेट, म्हणजेच काय टेम्पररी मॅग्नेट असेल तर ग्राफ कसा होईल, तर टेम्पररी मॅग्नेटचा ग्राफ मित्रांनो एकदम असा बारीक होतो, नॅरो, काय याला काय म्हणतात, नॅरो होतो, नॅरो, आणि टॉल, उंच, काय उंच होतो, टॉल होतो. ओके, तर नॅरो होतो मित्रांनो, काय नॅरो होतो. तर असं जर आला तुम्हाला प्रश्न, काय आर्टिफिशियल मॅग्नेट टेम्पररी मॅग्नेटचा कसा असतो, BH कर्व हिस्टेरिसिस ग्राफ, तर का असतो, टॉल असतो, नॅरो असतो, आणि परमनंट मॅग्नेटचा विचारला तर वाईड असतो, जाड असतो. ओके, झाले 2 कन्सेप्ट क्लिअर झाले इथं, किती 2 कन्सेप्ट, आणि ह्या 2 कन्सेप्टवरती 4 ते 5 प्रश्न तुमचे सुटणार. मी प्रश्नावरती भर देत नाही मित्रांनो, कन्सेप्टवरती. जर तुम्हाला अशा कन्सेप्ट कोणी देत असेल तर आपले व्हिडिओ बघू नका उद्यापासून, जर देत असेल फुकाट तर. जर नसेल देत तर मन लावून व्हिडिओ बघा, इकडं तिकडं बघून काही फायदा नाही आहे. ठीक आहे, मन लावून व्हिडिओ बघा, कन्सेप्ट क्लिअर करा, प्रश्न पाठ करू नका. चला पुढचा प्रश्न स्क्रीनशॉट काढून घ्या जर तुम्हाला काढायचा असेल तर. चला पुढचा प्रश्न, रिलक्टन्सच्या उलट म्हणजेच रेसिप्रोकल विचारला. कशाचा, रिलक्टन्स. रिलक्टन्स मी सांगितलं अपोजिशन ऑफ दी मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, कशामध्ये आहे रिलक्टन्स, रिलक्टन्स काय मॅग्नेटिक सर्किटमध्ये, आणि रेजिस्टन्स काय इलेक्ट्रिक सर्किटमध्ये. तर रिलक्टन्स सांगितलं तुम्हाला डिनोटेड बाय एस करतात. तर तुम्हाला काय विचारलं आता 1/s म्हणजे त्याचा उलटा विचारलाय, काय रिलक्टन्स. रिलक्टन्स अपोज करतोय कशाला, फ्लक्सला. तर आपल्याला काय करावं लागेल सर, अपोजिशन न करणारा म्हणजेच फ्लक्सला फ्लो होण्यासाठी मदत करणारा, मग तो असतो मित्रांनो परमनन्स. काय परमनन्स 1/s काय असतो, परमनन्स असतो. कुठे आपला परमनन्स दिसतोय का, हा इथंही परमनन्स. जर थोडंसं बी नॉलेज असतं या प्रश्नामध्ये तर तुम्हाला आलं असतं
कारण या ठिकाणी परमनंटच रिलेटेड आहे मॅग्नेटिक सर्किटच्या, बाकी इलेक्ट्रिक सर्किटचे हे तिथं ऑप्शन इलेक्ट्रिक सर्किटचे ऑप्शन आहे काय इलेक्ट्रिक सर्किटचे ओके. आणि हा फक्त काय मॅग्नेटिक सर्किटचा ऑप्शन दिला होता परमनंट 1/s. तर मित्रांनो आपण रिलक्टन्स बघितला MM/φ म्हणजे MM/F ॲम्पियर टर्न पर वेबर काय ॲम्पियर टर्न पर वेबर युनिट बघितलं. तर यालाच उलटं करायचं आहे 1/s म्हणजे काय वेबर पर ॲम्पियर टर्न. बघा तुम्हाला अजून एक युनिट पार्ट झालं आहे कशाचं परमनन्स काय 1/s म्हणजे काय वेबर पर ॲम्पियर टर्न. हे काय रिलक्टन्सच्या उलट आहे हे काय रिलक्टन्सच्या उलट आहे. जर आपण मॅग्नेटिक सर्किटमध्ये रिलक्टन्स म्हणत असेल तर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये काय असेल रेजिस्टन्स. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये काय असेल रिलक्टन्स ओके. इथं जर परमनन्स असेल काय मॅग्नेटिक सर्किटमध्ये परमनंट असेल तर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये काय कंडक्टन्स ज्याचं युनिट काय लिहितो आपण मोह लिहितो काय मोह. कोणाचा मोह नाही हे युनिट आहे कशाचं मोह काय मोह युनिट आहे कशाचं कंडक्टन्सचं. त्यानंतर त्याला गिल्बर्ट्स म्हणतात काय गिल्बर्ट्स. हे सुद्धा लिहून घ्या कंडक्टन्स द परमनन्स इलेक्ट्रिक सर्किटमध्ये कंडक्टन्स त्याचे युनिट काय मो आणि गिल्बर्ट्स काय मो आणि गिल्बर्ट्स ओके. आता ससेप्टन्स कशाचा रेसिप्रोकल आहे हा इलेक्ट्रिक सर्किटमधला पॉईंट आहे काय इलेक्ट्रिक ससेप्टन्स रेसिप्रोकल ऑफ दी रिलक्टन्स. मग रिलक्टन्सचं युनिट असतं ओहम मग ससेप्टन्सचं होतं मो त्याच्या उलटं ॲडमिटन्स. इम्पिडन्सचा रेसिप्रोकल इम्पिडन्सचं युनिट असतं ओहम आणि ॲडमिटन्सचं युनिट असतं मो. किती प्रश्न क्लिअर झाले 4-5 प्रश्न या ठिकाणी क्लिअर झाले. परमॅबिलिटी काय ॲबिलिटी ऑफ दी फ्लो ऑफ दी फ्लक्स काय ॲबिलिटी ऑफ दी फ्लो ऑफ दी फ्लक्स. आणि याच्यात मी तुम्हाला शिकवलं हे सगळं सांगितलं. रिलेटिव्ह परमॅबिलिटी असते ऑब्सोल्यूट परमॅबिलिटी असते. रिलेटिव्हला युनिट नसतं ऑब्सोल्यूटला युनिट असतं. हे युनिट असतं काय हेनरी पर मीटर स्क्वेअर क्या बोले हेनरी पर मीटर स्क्वेअर हे युनिट असतं काय असतं ऑब्सोल्यूट परमॅबिलिटीचं. रिलेटिव्हला लेस युनिट काय लेस युनिट. जर कळलं असेल तर स्क्रीनशॉट काढा नसेल कळले तर तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता. परत व्हिडिओ पहा नसेल कळलं तर 100% कळत परत व्हिडिओ पहा. 5 ते 6 क्वेश्चन या ठिकाणी क्लिअर झाले. कन्सेप्टकडे बघा मित्रांनो कन्सेप्टकडे प्रश्न नका बघू कन्सेप्ट बघा. कन्सेप्ट जर बिल्ड झाली तर या कन्सेप्टवरचे 50 क्वेश्चन तुमचे सुटतील क्वेश्चन सोडवताना PDF सोडवताना. पण जर क्वेश्चन पाठ केला तर 1 क्वेश्चन पाठ होईल. जर कन्सेप्ट पाठ केली तर 50 क्वेश्चन पाठ होईल. बघा मग तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे माझा ओके. चला पुढचा प्रश्न. टेम्पररी मॅग्नेटमध्ये लॉस कसे होईल. चला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. टेम्पररी मॅग्नेट आणि परमनंट मॅग्नेट 2 प्रकारे. टेम्पररीला आर्टिफिशियल म्हणतात मित्रांनो. तर टेम्पररी मॅग्नेटची मॅग्नेटिक फील्ड आपण इंटरचेंज करू शकतो. कशी मित्रांनो कारण इथे करंट देऊन आपण मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. तर करंटची जर डायरेक्शन चेंज केली तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन चेंज होती. आणि हे आपण टेम्पररी मॅग्नेटमध्येच करू शकतो. कोणतं टेम्पररी मॅग्नेट. तर मशीनमध्ये कोणतं मॅग्नेट यूज करतात असा प्रश्न येतो. तर मशीनमध्ये टेम्पररी मॅग्नेट यूज करतात परमनंट मॅग्नेट नाही. कारण मशीनची डायरेक्शन चेंज करतो की नाही आपण करतो ना. कन्सेप्ट नाही जा मशीनची डायरेक्शन चेंज करतो तर मग मशीनची डायरेक्शन चेंज करण्यासाठी आपल्याला मॅग्नेटिक फील्ड चेंज करावं लागेल. तर मग परमनंटची होईल का मॅग्नेटिक फील्ड चेंज नाही होत. काय होत नाही परमनंट मॅग्नेटची मॅग्नेटिक फील्ड चेंज होत नाही टेम्पररीची होते. म्हणून मशीनमध्ये सुद्धा टेम्पररी मॅग्नेट यूज करतात काय टेम्पररी मॅग्नेट यूज करतात. बट एक याचा डिसॲडव्हान्टेज मित्रांनो टेम्पररी मॅग्नेटमध्ये लॉस जास्त होतात कम्पेअर टू परमनंट मॅग्नेट. मग ऑप्शन असणार आपलं इथं काय जास्त लॉस काय होतात मित्रांनो जास्त. मित्रांनो 30 ते 35 क्वेश्चन आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचे क्लिअर झाले ओके. असा कंटेंट देवा शपथ सांगतो मित्रांनो तुम्हाला कोणीच देणार नाही. फुकाट एवढा कंटेंट कोणीच देणार नाही. त्यामुळं तुम्ही जर नवीन असताना आपल्या चॅनलवरती तर नक्कीच काय करा चॅनलला सबस्क्राईब करा. जे बेल आयकॉन दिसतंय बेल आयकॉन ती दाबायला विसरू नका. जेणेकरून आपला जेव्हा नवीन व्हिडिओ येतो तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला जाते. आणि नोटिफिकेशन तुम्हाला गेल्यानंतर तुम्ही तुमचा फायदा करून घेऊ शकता. कशावरून व्हिडिओ बघून असा कंटेंट तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी. तर मित्रांनो या ठिकाणी आपण हा व्हिडिओ थांबूया पूर्णविराम देऊया. या व्हिडिओला आपण पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आपला हा दिवस दुसरा होता. आता
दुसरा व्हिडिओ कशावर दुसरा दिवस असणार. आज कशा मॅग्नेटिक सर्किटवरती घेतला. आता पुढचा अजून एखाद्या चॅप्टरवरती घेऊ. आपण एक जो व्हिडिओ घेतो ना मित्रांनो, त्या एका व्हिडिओमध्ये आपला पूर्ण चॅप्टर क्लिअर होतो. हे पण तुम्हाला सांगतो. तुम्ही आपला एक जर व्हिडिओ बघितला, काय एक जर व्हिडिओ तुम्ही आपला बघितला तर तुमचा एक चॅप्टर क्लिअर होतो. काय आपले 30 ते 35 क्वेश्चनमध्ये एक चॅप्टर क्लिअर होतो. असे कन्सेप्ट असे MCQ मी घेतो. बापट पसारा एकाच टॉपिकवर घेत नाही. प्रत्येक टॉपिकवर एक MCQ घेतो आणि तो पूर्ण टॉपिक तुम्हाला एका MCQमध्ये मी या ठिकाणी समजून सांगतो. मित्रांनो, काही जरी फायदा झाला असेल तर परत एकदा सांगतो, एक लाईक करा, एका मित्रापर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.